आपण नॅव सेक्शन क्रिएट केला होता आणि हिरो सेक्शन आपण ऑलमोस्ट कंप्लीट केलेला. बरोबर. आपण त्याच्यामध्ये काय काय बघितलं होतं, हे सेक्शन जे लेफ्ट सेक्शन आहे कशामध्ये, हिरो सेक्शन मध्ये, ते कसं क्रिएट करायचं. परत आपण काय बघितलं की हे जे अॅनिमेटेड बटन आहे तर ते आपण कसं क्रिएट करू शकतो हे आपण बघितलं. त्याच्यानंतर राईट सेक्शन मध्ये माइट बी आपण दोन इमेजला ओव्हरलॅप केलं या मेन इमेज वरती आणि त्याच्यावरती काही ट्रान्झिशन परफॉर्म केलं. आता ह्या बाकीच्या इमेज आपल्याला त्याच्यावरती ओव्हरलॅप करायचे. ठीक आहे. आता ह्याचं जे स्पीड आहे, आता ही आपली मेन वेबसाईट आहे. ओके. आणि हा एक टेक्स्ट आपल्याला ऍड करायचा आहे जो सिलेक्ट होत नाही. ठीक आहे. आता इथं इमेजचं जे अॅनिमेशनचं स्पीड आहे ते थोडंसं जास्त वाटतंय मला. इथं स्लो होतंय, स्लो. पण इथं कसं होतंय, फास्ट होतंय थोडंसं. आता लेट सपोज आपण काय करू, कोड मध्ये चेंज करू. ओके. हा आपला HTML कोड. ठीक आहे. आणि याच्यामध्ये नॅव सेक्शन तर कम्प्लीट झालाय. हिरो सेक्शन मध्ये लेफ्ट सेक्शन कम्प्लीट झालाय. आता राईट सेक्शन मध्ये काय केलंय आपण, ही आपली काय मेन इमेज आहे. बरोबर ना. आणि या बाकीच्या कोणत्या इमेज आहेत ज्या आपल्याला त्या मेन इमेज वरती ओव्हरलॅप करायच्यात, म्हणजे त्यांच्यावरती काहीतरी अॅनिमेशन परफॉर्म करायचं आपल्याला. ठीक आहे. सो आता आपण काय करू, माझी जी मेन इमेज आहे तर मेन इमेज वरती आपण काय करणार आहे, त्याचं जे अॅनिमेशन ड्युरेशन आहे तर त्याला थोडस आपण इन्क्रीज करू. ओके. 7 सेकंड. आणि त्याचं जे स्केलिंग आहे ते लेट सपोज 1 पॉइंट करू आपण. ठीक आहे. ओके. ही आपली मेन वेबसाईट आहे आणि आपण जे क्रिएट केली ती. आता ह्याचं जे झिगझॅग आहे आणि प्लस आहे त्याचं तर आपण अॅनिमेशन म्हणजे ते ओव्हरलॅप केले ते इमेज. आता आता कोणती राहिली इमेज, ही काय, ह्याला नाव काय दिले आपण, लेट सपोज आपण बघितलं इथं काय नाव आहे त्याचं, क्यूब. क्यूब नाव आहे ना, हे अल्टरनेटिंग टेक्स्ट आहे क्यूब. आणि जे क्लास आहे त्याला क्यूब आपण असाइन केली. ठीक आहे. तर मग मी काय केलं, क्यूब डॉट क्यूब. आता मला काय करायचं त्या इमेजला, माझी जी मेन इमेज आहे त्या मेन इमेजच्या वरती ती आलं पाहिजे. वरती यायसाठी आपण काय करतो, ह्या ज्या माझे इमेजेस आहेत आता ह्या दोन वरती आल्यात कशाच्या, मेन इमेजच्या, पण बाकीच्या इमेज त्याच्या खाली आहेत ना. बरोबर. त्याच्या वरती आणायचं त्यासाठी मी काय करत असतो, वर आहेत सगळ्या. मग मला क्यूबला काय करायला लागणार आहे, त्याचा झेड इंडेक्स काय पॉझिटिव्ह द्यायला लागणार आहे. मग त्याच्यानंतर आता इथं दिसतंय तुम्हाला, ही जी इमेज आहे ना ती वर आली इथं कोपऱ्यात पूर्ण. मग आपल्याला काय करायला लागेल, त्याला थोडस लेट सपोज लेफ्ट साइडने आपण किती दिलं त्याला, -40 पिक्सल. ओके. आता बघ कुठं जाते इमेज, इकडच्या साईडला मूव ना. मी काय केलं त्याला +40 पिक्सल केलं आपण. ओके. मग कुठे इकडे मूव झाली, आपण थोडं अजून वाढवलं 90 पिक्सल. पिक्सल म्हणजे अजून थोडस इन्क्रीज करायला लागेल. मग आपण कशात यूज करू, REM मध्ये 9 REM का 10 REM. आता ह्या व्हॅल्यू आपल्याला डिझायनर देतो, आपण आपल्या मनाने जसं आपल्याला स्टाईल करायचंय त्याच्या पद्धतीने आपण घेतोय. 14 REM, 18 REM. 18 REM लेस जास्त होते ना, 16 REM करू. ओके. तर हे पण तिथंच कोपऱ्यावरती कुठतरी आणि हे पण आपलं कोपऱ्यावरती पूर्ण.
फक्त त्याच्यावरती अॅनिमेशन परफॉर्म करायचं. आता अॅनिमेशन काय होतंय बघा बरं. हे काय होतंय, जर आपण बघितलं तर वरती पण जातंय, हे खाली येतंय. अजून काय होतंय, रोटेट होतंय ते. किती डिग्रीमध्ये? 180 डिग्रीमध्ये रोटेट होतंय. पहिल्यांदा 180 डिग्री, परत 180 डिग्री. म्हणजे फिरून हाय हाय अशा कंडिशनला येतंय ते. बरोबर. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे, ह्याच्यावरती 2 प्रकारचे. एक तर रोटेट, रोटेट किती डिग्रीमध्ये झालंय ते? 180 डिग्रीमध्ये. आणि परत 180 म्हटल्यानंतर किती? 360. बरोबर ना? पहिल्यांदा ज्यावेळेस ही माझी इमेज आहे, ती काय ओरिजिनल अशी काहीतरी अशीच आहे. ठीक आहे. ती काय झाली 180 म्हणजे आता 1 मिनिट हां. 180 म्हटल्यानंतर अशी स्ट्रेट लाईन मध्ये ती काय झाली, रोटेट झाली इकडून अशी, अशी. बरोबर. आणि ही जी माझा व्ह्यू आहे, तो काय कसा झाला, उलटा झाला ह्याच्या. आणि परत एकदा ती रोटेट झाली. कितीमध्ये? 180 डिग्रीमध्ये. म्हणजे ती 2 वेळा 180 डिग्रीमध्ये काय होती, रोटेट होती. ओके. 180 180 किती? 360. 360 डिग्रीमध्ये रोटेट होती. पहिल्यांदा 180 आणि नंतर परत 180. आपल्याला तसंच त्याला काहीतरी तिथे अॅनिमेशन परफॉर्म करायला लावायचं. कोणाला? या क्यूबला. आपण काय केलं, लेट्स सपोज क्यूब वरती अॅनिमेशन लावायचं ना आपल्याला. आपण काय केलं, अॅनिमेशन नेम रोटेशन, रोटेशन इमेज म्हणून अॅनिमेशनचं नाव दिलं. अॅनिमेशनचं ड्युरेशन काय दिलं, लेट्स सपोज आपण किती द्यायचं, 2 सेकंड. त्याच्यानंतर अॅनिमेशन टायमिंग फंक्शन, लेट्स सपोज लिनियर. आणि काय अॅनिमेशन, अॅनिमेशन काय इटरेशन काउंट इनफायनाइट. ओके. आता ह्या बेसिक गोष्टी आहेत. काय केलं पहिल्यांदा, हा जो क्यूब आहे त्याला मला काय करायचं होतं, माझ्या मेन इमेजच्या वरती आणायचं होतं, म्हणून त्याचा झेड इंडेक्स पॉझिटिव्ह केला. बरोबर. आणि मार्जिन काय दिलं, सॉरी, त्याची पोझिशनिंग लेफ्ट पासून किती दिली, 16 REM. ओके. मग आपल्याला जसं पोझिशन करायचं होतं तसं आपण इथं पोझिशन केलं त्याला. त्याच्यानंतर काय केलं, अॅनिमेशन मला अप्लाय करायचे. ओके. मग रोटेशन इमेज म्हणून मी एक अॅनिमेशन परफॉर्म करायचंय मला. आता हे अॅनिमेशनचं नाव आहे, तुम्ही काय पण नाव देऊ शकता इथं. लेट सपोज तुम्हाला वाटतंय की नुसतं इमेज द्यायचंय, देऊ शकता. रोटेशन द्यायचंय, देऊ शकता. रोटेशन इमेज आपण त्याला अॅनिमेशनचं नाव दिलं. ड्युरेशन, ते अॅनिमेशन किती सेकंदात परफॉर्म होणार, 2 सेकंदात. बरोबर. अॅनिमेशन टायमिंग फंक्शन काय, लिनियर. आता बरेचसे टायमिंग फंक्शन आहे तिथं, तुम्ही बघू शकता. अॅनिमेशन इटरेशन काउंट म्हणजे किती वेळा परफॉर्म होणार अॅनिमेशन आपलं. आपण समजा 2 लिहिलं इथं, तर ते 2 वेळा अॅनिमेशन होणार. आपण इथं 200 लिहिलं, 200 वेळा परफॉर्म होणार. किंवा 2000 लिहिलं तर 2000. मग आपल्याला किती वेळा परफॉर्म करायचं ते, इनफायनाइट टाइम्स. म्हणून मी इनफायनाइट लिहिलं तिथं. ठीक आहे. आता आपण काय करतो, क्यूब आहे माझा. बरोबर. त्याच्यानंतर मी काय करतो, की फ्रेम्स ऍड करतो. अॅनिमेशन आपण इथं डिक्लेअर केलं की कोणतं लावायचंय, पण ते कसं लावायचं म्हणजे कसं परफॉर्म झालं पाहिजे ते आपण कशा थ्रू सांगतो, की फ्रेमद्वारे. मग इथं काय करणार मी, जे अॅनिमेशनचं नाव आहे ते करेक्ट 0% वरती माझं अॅनिमेशन कसं असलं पाहिजे. त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर काय 50% वरती माझं अॅनिमेशन कसं असलं पाहिजे. आणि 100% वरती आपलं अॅनिमेशन कसं झालं पाहिजे. आता लेट सपोज आपण जर इथं बघितलं तर हा क्यूब खाली येतोय, फिर 180 मध्ये रोटेट होते, परत वर जाते, परत 180 मध्ये रोटेट होतोय. बरोबर ना. 0 वर आहे त्यावेळेस काय नाही होत, 50% वर जाते, 180 रोटेट होते, परत रिटर्न येते, 180 मध्ये रोटेट होते. मग आपल्याला काय करायला लागेल त्याच्यासाठी, आपल्याकडे कोणतं प्रॉपर्टी जी अप्लाय करून आपण ती जी फंक्शनॅलिटी ती आणू शकतो.
आता 0% आहे माझं. मग सुरुवातीला काय ट्रान्सफॉर्म. आता ह्याच्यामध्ये आपण कोणती प्रॉपर्टी अप्लाय करणार? स्केलची, पर्स्पेक्टिव्ह, का अजून कोणती? स्क्यू, ट्रान्सलेट का रोटेट? काय करायचं आपल्याला? रोटेट करायचंय, बरोबर ना? आता ती कोणती डायरेक्शन रोटेट करायची? एक्स डायरेक्शन. आता इथे अँगल मेन्शन करायचं किती डिग्री मध्ये. मग मी किती डिग्रीत हे करणार नाही त्याला? 180 डिग्री. ओके. ट्रान्सफॉर्म रोटेट इन एक्स ऍक्सिस 180 डिग्री. आता 0% वरती आपलं मूव्ह होतंय. म्हणजे सपोज मला काय करायचंय 50% वरती काय होणार माझं ट्रान्सफॉर्म रोटेट इन कोणत्या ऍक्सिस मध्ये? एक्स ऍक्सिस मध्ये. लेट सपोज आपण ते पण 180 डिग्री ठेवलं, कारण 50% वरती पण ते 180 मध्येच मूव्ह होतंय. म्हणजे ज्यावेळेस 100% वरती येईल त्यावेळेस मला ते ट्रान्सफॉर्म ट्रान्सलेट रोटेट इन एक्स ऍक्सिस किती करायचे? 360 डिग्री, कारण ते पूर्णपणे रोटेट झाले ना. बघू आपण ते कसं अॅनिमेशन तिथं आलंय. अॅनिमेशन तर काहीच नाही आलं. का बर? आपला सिंटॅक्स चुकलाय का? त्याला डब कोट्स मध्ये लिहितात, असं राईट करतात काय ना? माइट बी. त्याचा सिंटॅक्स काय आहे? आता लेट सपोज आपला सिंटॅक्स आपल्याला माहित नाही की सिंटॅक्स आपण कसा राईट करतो, कशाचा? रोटेटचा. मग आपण काय करणार? काय करणार? सर्च करणार ना, काय एमडीएन. काय करायचं मला? हाऊ टू ऍड अॅनिमेशन, कशासाठी? रोटेशन साठी ना, ऑफ रोटेट इन एस एस ट्रान्सफॉर्म. सपोज आपण काय करू? एमडीएन. काय केलंय त्यांनी? 90 डिग्री रॅड रोटेट. ओके ओके. माइट जे आपण स्पेस दिलाय ना, त्या स्पेस मुळे होत नाही. त्या स्पेसला पण काढून टाकलं आपण. आता एक्स ऍक्सिस. आता हे फिरताना बघा कसं फिरतंय. आपली प्रॉपर्टी जी आपण अप्लाय केली का नाही, आता ही कोणता ऍक्सिस आहे? हा कोणता ऍक्सिस आहे? एक्स ऍक्सिस. अरे हा, हा एक्स ऍक्सिस आहे आणि हा कोणता ऍक्सिस आहे? वाय ऍक्सिस आहे, बरोबर. आता हे फिरताना बघा बरं कसा फिरतोय जरा व्यवस्थित. कोणता? हा. ओके. इकडल्या डायरेक्शन मध्ये फिरतोय ना तो, ह्या डायरेक्शन मध्ये. पण ऍक्सिस कोणता आहे? वाय ऍक्सिस मध्ये फिरतोय ना तो. असा फिरतोय पण ऍक्सिस कोणता आहे त्याचा? वाय ऍक्सिस. मग आपल्याला तिथं कोणता ऍक्सिस यूज करायला लागणार आहे? वाय ऍक्सिस, बरोबर. वाय ऍक्सिस. लेट सपोज 50% वरती मी काय केलं? 360 डिग्री मूव झालाय आणि लास्ट 180 डिग्री वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस, ठीक आहे. आता बघू आपलं अॅनिमेशन कसं दिसतं. आपलं कंटिन्युअसली मूव्ह होतंय
आणि त्यांनी जे केलंय ते काय होतंय, वरती एक जाते, परत खाली येते, परत वर जाते, आणि तशा तशा फ्लो मध्ये ते काय होतंय, अॅनिमेशन परफॉर्म करते. लेट सपोज आपल्याला ते अप्लाय करायचं, मग मी काय करणार, काय करू आपण, 50% वरती ट्रान्सफॉर्म ट्रान्सलेट इन वाय ऍक्सिस, किती पिक्सल, लेट सपोज मला 10 पिक्सल त्याला वरती हे करायचं, मूव्ह करायचं. ठीक आहे, आपण याचं काय करू, ड्युरेशन थोडीशी इन्क्रीज करू. आता ह्यांचं अॅनिमेशन आणि आपलं अॅनिमेशन थोडंसं मॅच होतंय का, त्यांचं पण वर जाते, आपलं पण वर जाते, खाली येते, आणि तेवढ्या तेवढ्या डिग्री मध्ये काय होते, रोटेट होते. ठीक आहे, आता हे एक झालं. आता अजून काय करायचं आपल्याला, हा एक सर्कल आहे, त्याला ऍट द बॉटम पूर्णपणे अॅनिमेट करायचं आपल्याला. ठीक आहे, मग मी काय केलं, सर्कल, सर्कल कुठे आपला, इथं, त्याला उचलला इथनं, आणि इथून इथं त्याच्यावरती काय प्रॉपर्टी आपल्याला अप्लाय करायचं, तर इथं अप्लाय करणार आपण. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा मला काय करायला लागेल, सर्कल मला पाहिजे ना इथं, मग त्याच्यासाठी आपण काय करणार, इथं पाहिजे. मग त्याच्या आधी मला हा सर्कल कुठे, बॅक साईडला, तो फ्रंटला पाहिजे. मग त्यासाठी मी काय करणार, त्याचा झेड इंडेक्स काय करणार, 1. ओके, आता हे केल्यानंतर सर्कल वर आलाय आपला, आणि तो कुठं पाहिजे, मला बॉटमला पाहिजे. लेट सपोज बॉटम, 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 बॉटम काय आहे, टॉप येते का, बॉटम काय आहे ना रे, काय झालं बॉटम, का स्पेलिंग चुकले, बरं ठीक आहे. बॉटम पासून किती मला पाहिजे, लेट सपोज 10 पिक्सल, बघू बरं कुठे गेलाय तो, अरे प्रॉपरली तिथंच गेला. ठीक आहे, आणि आता कसा पाहिजे आपल्याला, थोडासा लेफ्ट, लेफ्ट साइड, राईट साइड कडे मूव्ह होतोय, परत बॅक साइडला येतोय, राईट साइडला मूव्ह होतोय इकडं, कुठल्या डायरेक्शन, डायगोनली, म्हणजे ही कोणती डायरेक्शन आहे, एक्स, ही कोणती, वाय, आणि एक, लेट सपोज त्याच्यामधून आपण हा ऍक्सेस टाकला, डायगोनली मूव्ह होते, म्हणजे लेफ्ट राईट, म्हणजे आता लेट सपोज मी इकडे गेलो, कुठे गेलोय मी, राईट कडे गेलोय ना, राईटला गेलो, आणि ही कोणती, म्हणजे लेट सपोज इथं मी गेलो, इथं, ही काय आहे, माझं टॉप आहे. ओके, हा माझा टॉप आहे ना, हा टॉप आहे, हा काय, बॉटम आहे, हा काय, राईट आहे, हा काय, लेफ्ट आहे. हा सर्कल माझा कुठं मूव्ह होतोय, एक तर राईट साईडला मूव्ह होतोय, आणि कुठं, टॉपला, बरोबर आहे ना, राईट साईडला आणि टॉपला, कुठं, टॉप माझा इकडे आहे ना, हा, आणि ही काय, राईट साईड आहे, पण राईट साईड आणि टॉपला मूव्ह होतोय. मग आपण काय करणार, त्याच्यावरती एक अॅनिमेशन परफॉर्म करणार. मग मी काय केलं, याला कॉपी केलं, कंट्रोल सी, कंट्रोल व्ही, लेट सपोज मूविंग, मूविंग अॅनिमेशन 3 सेकंड ड्युरेशन, लिनियर टायमिंग फंक्शन, इनफायनाइट काउंट त्याचा, आणि की फ्रेम्स आपल्याला काय पाहिजेत, असा पाहिजेत, त्याचं नाव काय आपलं, मूविंग. ठीक आहे, 0% वर मला काहीच नाही करायचं, आणि 100% वर पण नाही, 50% वर मला काय करायचं, लेट सपोज टॉपला तो किती मूव्ह झाला पाहिजे, लेट सपोज 10 पिक्सल, आणि राईटला किती मूव्ह झाला पाहिजे, लेट सपोज 30 पिक्सल. आता बघू काय दिसते आपल्याला, काय झालं, असं का होतंय, टॉप 10 पिक्सल आणि राईट 30 पिक्सल.
REM मध्ये देऊन बघायचं का? 2 REM आणि 3 REM. हम्म, हम्म, हम्म. ठीक आहे, मग आपण काय करूया ना, लेट सपोज आपण मग ट्रान्सलेटचं पण यूज करू शकतो. ट्रान्सफॉर्म ट्रान्सलेट किती कोणत्या एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस मध्ये इथं ते पण करू शकतो. पण हे व्हायला पाहिजे होतं, का होत नाही? टॉप पासून 2 REM आणि राईट पासून 3 REM किंवा पिक्सल मध्ये. ठीक आहे, मग आपण काय करू, ट्रान्सफॉर्म ट्रान्सलेट एक्स ऍक्सिस 10 पिक्सल आणि ट्रान्सलेट वाय ऍक्सिस 20 पिक्सल. आता बघू. हम्म, ठीक आहे, मला आपण एक्स ऍक्सिस मध्ये आपण याला 20 पिक्सल करू. ऍक्सिस अगोदर किंवा नंतर लिहिल्याचा इम्पॅक्ट असतो का? आपण वाय ऍक्सिस आधी लिहिला आणि एक्स लिहिला, काय होते? ऍज इट इज परफॉर्म होते. कुठं जाते? इकडे टॉप लेफ्ट ला मूव्ह होते, पण आपल्याला राईट ला पाहिजे. त्यासाठी मग काय करायला लागेल? व्हॉट वी कॅन डू, लेट सपोज आपण फक्त वाय ऍक्सिस मध्ये केलं, वाय ऍक्सिस मध्ये मूव्ह होते. ओके, मला एक्स ऍक्सिस मध्ये पण पाहिजे 20 पिक्सल. आणि आपण ट्रान्सलेट केलं झेड ऍक्सिस मध्ये पण 20 पिक्सल. ओके, 30 पिक्सल. 20 पिक्सल. animation timing function मध्ये 10.5 सेकंड. ओके, ठीक आहे. ऍज इट इज नाही झालं, पण आपल्याला जे अप्लाय करायचं होतं ते अॅनिमेशन नियरली थोडंफार इक्वल झालंय त्याचे, ऍज इट इज नाही झालं. ठीक आहे, असू द्या. आता आपल्याला काय करायचंय, ही जी डॉटेड इमेज आहे, तर तिला इथं कुठं बॉटम राईटला प्लेस करायचं. ठीक आहे, मग त्यासाठी मी काय करणार, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कोणाला डॉट त्यांना ऍक्सेस करायचे. काय केलं, कंट्रोल व्ही, त्याचा झेड इंडेक्स आपण काय केला, +1. या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला डिझायनर देतो बरं का. त्यातल्या कुठं तुम्ही बॉटम पासून कुठं राहायला पाहिजे, अॅनिमेशन कुठलं द्यायचंय तुम्हाला. ठीक आहे, ट्रान्सफॉर्म ट्रान्सलेट काय असाय पाहिजे, काय नसाय पाहिजे, फक्त पोझिशनिंग कुठं असली पाहिजे, काय असली पाहिजे ते आपण ठरवायचं. फ्लेक्स द्यायचं का नाही द्यायचं. ठीक आहे, या गोष्टी आपण करायच्या. पण बाकीच्या ज्या कलरिंगच्या, ज्या सीएसएसच्या प्रॉपर्टीज आहेत, तर त्या आपल्याला डिझायनर प्रोव्हाइड करत असतो. ठीक आहे, आता ही डॉटेड इमेज आपली वरती आलेली.
मला काय करायचं त्याला पोझिशन करायचं. मग मला कुठं पाहिजे, राईट साईडला लेट सपोज 10 पिक्सल, बॉटम 10 पिक्सल. खाली तिथं पाहिजे होती तिथं. ह्या अंदाजेच लिहिलं होतं बरं का मी, मला माहित नव्हतं की येईल म्हणून तिथं. ठीक आहे, आता ते काय करायचंय आपल्याला, डायरेक्शन मध्ये वरती गेलं पाहिजे, खाली आलं पाहिजे, वरती गेलं पाहिजे, खाली आलं पाहिजे. ह्याच्यासाठी आपण काय यूज करतो, सेम ॲज इट इज या प्रॉपर्टी आपण काय केल्या, कॉपी पेस्ट अप डाऊन. त्या अॅनिमेशनचं नाव लिनियर आणि इनफायनाइट. ॲज युजल की फ्रेम्स घेतल्या, कंट्रोल व्ही, कंट्रोल सी, कंट्रोल व्ही. अॅनिमेशनचं नाव काय, अप डाऊन. आता ते कोणत्या ऍक्सिस मध्ये मूव्ह झालं पाहिजे, वाय ऍक्सिस मध्ये. सपोज आपण हेच ठेवू. आता बघू कुठे इथे आपलं. ठीक आहे, जसं अॅनिमेशन आपल्याला पाहिजे होतं तसं झालंय. आपण थोडस टायमिंग त्याचा इन्क्रीज करू, स्मूथ चालेल. ओके, हे पण प्रॉपरली वर्क करतंय. आणि हे आपल्याला जसं पाहिजे होतं आपण नियरली तसं अप्लाय केलंय ह्याच्यावरती प्रॉपर्टी. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय, फेडेड टेक्स्ट आहे ना, हा फेडेड टेक्स्ट आपल्याला इथं आला पाहिजे, कुठं, आपल्या वेबसाईट मध्ये ऍट द बॉटम. मग मी काय करणार, हिरो सेक्शन मध्ये इथं लेट सपोज आपण काय करू, डॉट फेडेड टेक्स्ट म्हणून एक क्लास क्रिएट केली. तिथं काय पाहिजे आपल्याला, हा टेक्स्ट पाहिजे, कंट्रोल एस. आता हा टेक्स्ट इथं आलाय, पण कुठं पाहिजे मला, खाली पाहिजे. हिरो सेक्शन मध्ये आपण जर बघितलं, हिरो सेक्शन कुठे आपला, कुठे गेला, कुठे गेला, कुठे गेला, लोगो सेक्शन, हिरो सेक्शन. डिस्प्ले फ्लेक्स केलाय आपण त्याला, बरोबर. आणि त्याच्यामध्ये काय आपण, लेट सपोज त्याला काय मार्क करू आपण, पोझिशन रिलेटिव्ह. आता काय इम्पॅक्ट होतो का बघू, काय झालं का इथं, काय नाही झालं. ठीक आहे, मग मला काय करायचंय, माझं जो फेडेड टेक्स्ट आहे ना, डॉट फेडेड टेक्स्ट, त्याला पोझिशन करायचं. मी काय करणार, त्याची पोझिशन ऍक्च्युली. आता काय फरक पडला, आता तो कुठं झालाय, ओव्हरलॅप झालाय इथं, बरोबर ना, त्याचा ओव्हरलॅप झालाय. पण मला तो कुठं पाहिजे, बॉटमला पाहिजे ना. मग आपण काय करणार, त्याच्यावरती बॉटम, लेट सपोज मी काय केलं, 0. आता बुक कुठं जाते, ते पूर्णपणे बॉटमला गेलं ना इथं. मी काय करतो, बॉटम पासून -10%, -10 पिक्सेल. ठीक आहे, अजून काय पाहिजे आपल्याला, टेक्स्ट, टेक्स्ट सिलेक्ट अशी कोणती प्रॉपर्टी दिसते का इथं, टेक्स्ट सिलेक्ट फिल स्ट्रोक. बरं ठीक आहे, त्याच्या अगोदर मी काय करतो, त्याची जी फॉन्ट साईज आहे ना, तर ती आपण इन्क्रीज करू. किती, 4 Arial. आता बघू,
इन्क्रीज आहे बरीच. अजून किती करू आपण ह्याला? 6 आली. ओके, आता इथं का नाही फॉन्ट फॅमिली ना, तर ती मॅटर करते. इथं फॉन्ट फॅमिली वेगळी आहे. ओके, पण इथं फॉन्ट फॅमिली वेगळी आहे आपली. आपण काय करू अजून ह्याला बॉटम पासून 20%, 20%, -60%, आणि लेफ्ट किती पाहिजे मला? -20% म्हणते पिक्सल आहे आपले. 40 पिक्सल, 60 पिक्सल. ठीक आहे, हे पण इकडे कुठेतरी कोपऱ्यात आहे खाली, आणि हे पण इकडं खालच्या साईडला कोपऱ्यात आहे पूर्णपणे. ओके, आता हे सिलेक्ट होत आहे. ओके, पण हे सिलेक्ट नाही झालं पाहिजे. अजून काय, फेडेड टेक्स्ट म्हणजे कलर त्याचा थोडासा फेडेड आहे, पण आपला कसा आहे एकदम डार्क आहे, बरोबर ना. मग मी काय केलं याला, जो कलर आहे ना, तर तो ग्रे कलर दिला. आता बघू, थोडासा फेडेड झालाय, अजून फेडेड करायचं. मग काय करू आपण, अजून त्याला इकडे. ओके, कंट्रोल एस. ठीक आहे, थोडासा मॅचिंग मॅचिंग झालाय, पण ठीक आहे, काय हरकत नाही. आता मला काय करायचंय की हा जो टेक्स्ट आहे ना सिलेक्ट नाही झाला पाहिजे. मग त्याच्यासाठी काय प्रॉपर्टी, एक प्रॉपर्टी आपल्याकडे आहे ती म्हणजे कोणती, सिलेक्ट. सिलेक्ट अशी कोणती प्रॉपर्टी आहे का? ठीक आहे, आपण बघू ती कोणती प्रॉपर्टी. हाऊ आय कॅन अप्लाय for property to not select the text and div user select म्हणून प्रॉपर्टी. ओके, काय युजर सिलेक्ट नन. आपण काय करणार तिथं, युजर सिलेक्ट नन. आता ज्यावेळेस आपण ही प्रॉपर्टी अप्लाय करू त्यावेळेस आपण हा टेक्स्ट सिलेक्ट करू शकतो का? नाही करू शकत. ठीक आहे, आता काय काय प्रॉपर्टी, आता बघ माझ्या पण लक्षात नाही की कोणती प्रॉपर्टी होती, होऊ शकते. मग ते फक्त सर्च करायचं आणि बघायचं की कुठली प्रॉपर्टी आपण तिथे अप्लाय करायला पाहिजे. ठीक आहे, सो आता इथपर्यंत आपलं नाव काय काय कम्प्लीट झालंय. नॅव सेक्शन कम्प्लीट झाला, हिरो सेक्शन एक पूर्णपणे कम्प्लीट झालाय. आता आपल्याला काय करायचंय, प्रोजेक्ट सेक्शन. आता हा सगळ्यात इम्पॉर्टंट सेक्शन आहे, सगळ्यात, आणि सगळ्यात डिफिकल्ट पण आहे. आतापर्यंत आपण बघितलंय ते एवढं काय नाही डिफिकल्ट आहे, बट लर्निंग पण आहे जास्त ह्याच्यात. तर तुम्ही ज्यावेळेस तिथं लक्ष द्याल पूर्णपणे, हा सेक्शन आपल्याला अंडरस्टँड होईल की कसा बिल्ड करायचा आहे, काय काय केलं, त्यावेळेस मग बाकीचं सेक्शन ते एकदम नॉर्मल आहे, हॅटोरमाटर आहे तुमच्या पुढे, तुम्ही सहज बनवता, आहे का नाही. मग आपल्याला काय क्रिएट करायचं आहे, आपण इथपर्यंत क्रिएट केलं. ओके, हिरो सेक्शन आणि नॅव सेक्शन. ओके, मला असं वाटतंय की हा जो टेक्स्ट आहे ह्याला अजून खाली पाहिजे, हा टेक्स्ट, बरोबर ना. आपण काय करू, याला अजून बॉटम नेऊ. ठीक आहे, नाही अजून, अजून बॉटम किती, 150 पिक्सल, एवढं नाही देत बरं का, बट ठीक आहे, आपण ऍडजस्टमेंट करतोय. ठीक आहे, आता प्रॉपरली दिसतंय. ओके, ठीक आहे. मग आता काय करायचं मला, आपला प्रोजेक्ट सेक्शन क्रिएट करायचा.
सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस आपण प्रोजेक्ट सेक्शन वरती जातोय तर तिथं आपल्याला काय काय विजिबल काय काय विजिबल सगळ्यात पहिल्यांदा काय इथं इथं काय माझा बॅकग्राऊंड कलर काहीतरी चेंज झाला. इथं चेंज झालेला का? इथं नाही ऍज इट इज आहे. पण इथं चेंज झालाय बॅकग्राऊंड कलर काहीतरी ग्रेइश कलर आहे बरोबर. त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा टॉपला काय प्रोजेक्टची हेडिंग आहे प्रोजेक्ट म्हणून बरोबर. मग त्याच्यासाठी काय हा प्रोजेक्ट कंटेनर आहे माझा. त्या प्रोजेक्ट कंटेनर मध्ये काय प्रोजेक्टची हेडिंग आहे आणि त्या प्रोजेक्ट कंटेनर मध्ये कार्ड आहे. तर कार्ड मध्ये ज्यावेळेस मी होवर करतो कर्सरने नेला त्याच्या अगोदर बघा बरं काय कर्सर नाही आपण तिथे नेला त्यावेळेस काय सिंपल एक कार्ड आहे बरोबर. आणि त्या कार्डवर काय अशा काय टेक्नॉलॉजी आहे जे आपण लर्न केलेले किंवा शिकलेले आहे. इथे एक हेडिंग आहे इथं पॅराग्राफ आहे इथं बटन आहे अॅनिमेटेड बटन आणि इथं काय 01 हा टेक्स्ट तिथं आपल्याला विजिबल होतोय कधी होवर केल्यानंतर. त्याच्या आधी बघा बरं होवर केलं होवर केल्यानंतर इकडून लेफ्ट साइड कडून एक कलर ब्लूइश कलर आला आणि काय काय झालं हा जो कंटेंट आहे तो माझा काय झाला स्केल झाला आणि इथं राईट टॉपला काय एक 01 नावाचा टेक्स्ट आहे तो विजिबल झाला. आपण होवर काढलं तर ती इमेज ऍज इट इज आहे. अजून काय ते इमेजला बॉक्स शॅडो दिसते का इथं हलकी हलकी बॉक्स शॅडो ती पण आपल्याला अप्लाय करायची. अजून काय ज्यावेळेस मी खाली जातोय अजून तुम्ही काहीतरी ऑब्झर्व करताय का बरं इथल्या खालच्या इमेज वरती आता ही एक इमेज आहे आपली लेट सपोज त्या इमेज वरती असा टिंट कलर आहे टिंट टिंट म्हणजे थोडक्यात आपण असं नाही म्हणू शकत की बॅकग्राऊंड कलर आहे किंवा त्याच्यावरती कोणता तरी कलर असा दिलाय. पण तो कलर कसा आहे टिंट मध्ये म्हणजे कसा की बाकीचा कलर ऍज इट इज दिसणार आहे. आता इथं जॉईनच दिसतंय तो कलर रेड कलरच राहिलाय बरोबर ना. आता आपण जर इथं बघितलं कुठं इथं ही जी इमेज आहे किंवा ही इमेज आहे ही आता पहिल्यांदा ज्यावेळेस त्याच्यामध्ये काही अॅनिमेशन नाहीये स्टार्टिंगला त्यावेळेस ते काय ग्रेस केले 100%. मग हे काय असणार आहे आपला ग्रेस केला असणार आहे. त्याच्यामध्ये कोणताही कलर असू दे तो कलर काय होणार आहे ब्लॅक अँड व्हाईट होणार आहे. पण आपण जर इथे गेलो तर बाकीचा कलर ऍज इट इज आहे व्हाईट कलर रेड कलर किंवा ब्लॅक कलर ऍज इट इज आहे. पण त्याच्यावरती आपण काय केलाय एक प्रिंट अप्लाय केलाय कशावरती हे इमेज वरती आणि इथं बॉक्स शॅडो ऍज इट इज आहे. हे तिसरं कार्ड हे चौथं कार्ड आपली किती टोटल 4 कार्ड. आपण जर एक गोष्ट ऑब्झर्व केली काय की माझं जे हे कार्ड आहे पहिलं कार्ड आहे दुसरं कार्ड आहे तिसरं कार्ड आहे चौथं कार्ड आहे चारही कार्ड मध्ये काहीतरी सिमिलरिटी आहे का म्हणजे समानता आहे का काय. हे पहिलं कार्ड आणि तिसरं कार्ड हे दुसरं कार्ड आणि हे चौथं कार्ड म्हणजे काय पहिलं कार्ड आणि तिसरं कार्ड सेम आहे बरोबर. बघा पहिलं कार्ड काय आणि तिसरं कार्ड सेम आहे दुसरं कार्ड आणि चौथं कार्ड सेम आहे बरोबर ना. मला फक्त काय करायचं एका कार्डचा कोड करायचा फक्त एका कार्डचा कोड करायचा आणि बाकीचे मग ऍज इट इज फक्त मग कॉपी पेस्ट करायचं. इथं एका कार्ड वरती जे आपण ज्या प्रॉपर्टी अप्लाय करणार आहे सगळीकडे सेम आहे फक्त चेंज कुठं कुठे आहे बघा बरं इकडे माझा जो कंटेंट आहे तो लेफ्ट साइडला आहे आणि हा टेक्स्ट नंबर आहे तो राईट साइडला आहे वरती बरोबर. इथं दुसऱ्या कार्डवर कसं आहे जो माझा नंबर आहे तो लेफ्ट साइडला आहे आणि कंटेंट आहे तो कुठे आहे राईट साइडला आहे बरोबर. आणि इथं तिसऱ्या कार्डसाठी जो पहिला कार्ड आहे तेच ऍज कॉपी पेस्ट फक्त चेंज काय होणार आहे नॉर्मल चेंज असणार आहे दोन्ही कार्ड मध्ये सेकंड नंबरचं कार्ड आणि फोर्थ नंबरचं कार्ड बरोबर. अजून एक काय ऑब्झर्व केलं तुम्ही ज्या आपला ब्लू कलर आहे तर तो लेफ्ट साइडने प्रत्येक कार्डसाठी येतो बरोबर ना. तुम्ही असं पण करू शकता
हे जे कार्ड आहे ह्याच्यासाठी लेफ्ट साइडने येते, ह्याच्यासाठी राईट साइडने करू शकता. म्हणजे ट्रान्सफॉर्मचं जे ओरिजिन आहे ते काय लेफ्ट आहे, इथं राईट करू शकता, असं पण करू शकता, काय हरकत नाही. आता काय करू शकतो, आता आपण काय करणार, किती गेलेले 90%. ओके, पहिल्यांदा माझं काय, मला एक काय क्रिएट करायला लागणार आहे, प्रोजेक्टचा कंटेनर, बरोबर ना. मग आपण काय करू, सगळ्यात अगोदर HTML, आता हिरो सेक्शन माझा कंप्लीट झाला. ओके, हा माझा कंटेनर आहे. मला काय क्रिएट करायचं, प्रोजेक्ट सेक्शन, ठीक आहे. हा आपण प्रोजेक्ट सेक्शन क्रिएट केला. आता प्रोजेक्ट सेक्शन मध्ये काय काय आहे, सगळ्यात पहिल्यांदा प्रोजेक्ट सेक्शन मध्ये काय आहे, प्रोजेक्टची हेडिंग. मी काय केलं, डॉट प्रोजेक्ट हेडिंग. काय हेडिंग, प्रोजेक्ट. ओके, प्रोजेक्टची हेडिंग झाली आपली, झाली. आता त्याच्यानंतर काय, त्या प्रोजेक्ट सेक्शन मध्ये माझं एक कार्ड आहे, बरोबर, अख्खं कार्ड आहे ना हे. मग हे जे कार्ड आहे, हे कार्ड सगळे मला काय करायचं, एका कंटेनर मध्ये रॅप करायचं, बरोबर ना. हा माझा मेन कंटेनर आहे प्रोजेक्टचा. त्या प्रोजेक्टच्या कंटेनर मध्ये कोण आहे, प्रोजेक्ट जे हेडिंग आहे ती, आणि हे काय कार्ड आहेत माझे. मग त्याच्यासाठी एक डिफरंट सेक्शन मला बनवायला लागणार आहे, बरोबर. मग त्याच्यासाठी आपण काय करणार, म्हणजे सपोज आपण काय केलं, प्रोजेक्ट सेक्शन मध्ये डॉट कार्ड सेक्शन. ओके, कार्ड सेक्शन बनव. आता त्याच्यामध्ये कार्ड सेक्शन मध्ये माझं हे कोणतं पहिलं कार्ड आहे. ओके, हे काय पहिलं कार्ड आहे, हे दुसरं कार्ड आहे, हे तिसरं कार्ड आहे, हे चौथं कार्ड आहे, पाचवं कार्ड, पाच नाही चारच. ओके, हे पहिलं कार्ड आहे. तर त्या कार्ड मध्ये काय काय मला विजिबल होतं, एक तर पहिलं काय नंबर आहे, बरोबर. अजून काय, इथं कंटेंट आहे माझा, कार्ड वरती एक नंबर आहे आणि त्याच्यामध्ये कंटेंट आहे. हा माझा कंटेंट सेक्शन येऊ शकतो अख्खा. आणि त्या कंटेंट सेक्शन मध्ये हे काहीतरी माझे स्किल आहे, स्किल सेक्शन पण मी क्रिएट करू शकतो दुसरा. ओके, आणि स्पेशल कशासाठी, नंबर साठी. म्हणजे माझं जे कार्ड आहे त्या कार्ड वरती मला नंबर डिस्प्ले करायचा, म्हणून मी काय केलं, एक नंबरची क्लास क्रिएट केली आणि त्याच्यामध्ये माझा नंबर टाकला. आपल्याला टोटल किती कार्ड क्रिएट करायचे, 4 ना, बरोबर. त्यासाठी मी काय केलं, पहिल्यांदा कार्ड सेक्शन मध्ये डॉट आपण काय केलं, लेट्स सपोज प्रोजेक्ट कार्ड फॉर, माझं पहिलं कार्ड, ठीक आहे. त्या पहिल्या कार्ड मध्ये काय आहे, माझं नंबर आहे आणि कंटेंट आहे, ठीक आहे. त्यासाठी मी काय केलं, आपण काय केलं, डॉट नंबर सेक्शन. त्याच्यामध्ये काय आहे, 01 माझा नंबर आहे, बरोबर. प्रोजेक्ट कार्ड फर्स्ट नाव दिले आपलं पहिलं कार्ड, ठीक आहे. त्या कार्ड मध्ये काय माझं कंटेंट सेक्शन, सगळा कंटेंट येणार आहे. मग आपण काय केलं, प्रोजेक्ट कंटेंट, ठीक आहे. त्या प्रोजेक्ट कंटेंट मध्ये काय आहे, तर पहिल्यांदा काय माझं स्किल आहे, त्याच्यानंतर हेडिंग आहे, नंतर काय पॅराग्राफ आहे आणि नंतर एक बटन आहे, बरोबर.
मी काय केलं प्रोजेक्ट कंटेंट मध्ये एक माझा स्किल सेक्शन क्रिएट केला. ठीक आहे. स्किल सेक्शन मध्ये काय काय आहे माझं सगळ्या इमेजेस आहेत. आता आपल्याला इमेज कुठनं इम्पोर्ट करायला लागणार आहे स्टॅक बरोबर. आपण काय करू सपोज इमेज स्टॅक bootstrap आता किती इमेज टाकायचे आपल्याला 6 इमेज टाकू आपण. काय करायचं आपलं एक्सप्रेस नाही ते आपण बघू काय येत आपल्याला काय जावास्क्रिप्ट काय येतं आपल्याला HTML ठीक आहे. ऍड करू आपण तर टोटल किती ऍड आहे का ठीक आहे. ओके ठीक आहे एवढं करू आपण तिथं किती टाकल्या 1 2 3 4 5 6 10 आहेत ना टोटल आपली किती अजून इमेज ऍड झाल्या माझ्या स्किल सेक्शन आपला काय झालं स्किल सेक्शन झालं त्याच्यानंतर आता मला काय करायचं हेडिंग ऍड करायचं मी काय केलं जास्त स्किल सेक्शन झाला त्याच्यानंतर प्रोजेक्ट कंटेंट मध्येच मला काय हेडिंग डॉट हेडिंग तर काय आहे आपलं प्रिंट अँड ऑरेंज प्रिंट ओके प्रिंट अँड ऑरेंज ही झाली माझी हेडिंग त्याच्यानंतर काय एक पॅराग्राफ आपण काय केलं डिव क्रिएट केला पॅराग्राफ पॅराग्राफ आणि तिथं काय आहे हा पॅराग्राफ पॅराग्राफ झाला आपला त्याच्यानंतर काय कंटेंट मध्ये एक बटन आहे ते बटन आपण बटनचा कोड प्रिव्हियसली आपण राईट केलाय ना मला इथं बटन ऍक्सेस करायचं आहे मग त्यासाठी आपण काय करणार जे क्लास आहे ना बटन कोणत्या बटन आपण बटन कुठे यूज करतो झिरो आणि तिथं लेफ्ट सेक्शन बरोबर ऍड ह्याला काय करतो कंट्रोल सी क्लोज करू आपल्याला टाकायचं त्याला कंट्रोल सी ते बटन काय आहे पण रीड मोड ना त्याला आपण काय केलं ओके तर हा आपला प्रोजेक्ट सेक्शनचा कोड झाला ठीक आहे आता पहिल्यापासून आपण बघू की आपण ह्याच्यात काय काय केलं आणि सगळ्यात अगोदर बघू की आपल्या वेबसाईटवरती आपल्याला काय होती बटन कुठे दिले बटन आले ठीक आहे भारी वेबसाईट बनली ना भारी होती फक्त थोडं तिथं काहीतरी चुकलं बाकीचं भारी झालं हा
आपल्याला असं पाहिजे का? नाही, असं पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे? त्याला प्रॉपर स्टायलिंग अप्लाय करायला लागणार, बरोबर. प्रोजेक्ट कुठतरी वर आले, आता काहीतरी मॅटर झालं थोडा, खाली आले, खाली म्हणजे तिथंच आहे ते, पण हे आपल्याला प्रॉपरली अलाइन करायचंय सीएसएस चा कोड लावून. ठीक आहे. आपण काय काय केलं, सगळ्यात पहिल्यांदा काय केलं, मला काय करायचं, मला काय पाहिजे, आपण क्लोज करू, क्लोज केलं, नंबर क्लोज, स्टार्ट सेक्शन क्लोज, प्रोजेक्ट, ठीक आहे, प्रोजेक्ट सेक्शन क्लोज. आता हे आपली काय मेन वेबसाईट आहे. तुम्ही तिथं मी प्रत्येक जागेवरती दिवस यूज केलाय, क्लास असाइन केली, तुम्ही तिथं पॅराग्राफचा पण यूज करू शकता. ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आपण तिथं कशाचा पॅराग्राफचा पण यूज करू शकतो. मला काय काय दिसतंय हो सांगा, वेबसाईट वर जे आपण बघतोय वरच तर आपण क्रिएट केलेलं. आता हे खालचं, ह्याच्यामध्ये काय सगळ्यात पहिल्यांदा एक बॅकग्राऊंड कलर आहे माझा, बरोबर. आणि हा माझा सेक्शन कोणता आहे, हा हा इथून इथपर्यंत प्रोजेक्टचा सेक्शन. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मला समजलं की हा माझा प्रोजेक्टचा सेक्शन आहे. त्याच्यासाठी मला एक ड्यू क्रिएट करायला लागणार आहे, आणि त्या ड्यू मध्ये बाकीचे जे सगळं कंटेंट आहे, जे कार्ड आहे, प्रोजेक्ट, जे हेडिंग आहे, ते सगळं आपल्याला ते टाकायचं. ओके, टोटल कार्ड किती माझे 4 कार्ड, आणि त्याच्यामध्ये सिमिलरिटी काय आहे, पहिलं कार्ड माझं तिसऱ्या कार्ड सारखं, आणि दुसरं कार्ड माझं चौथ्या कार्ड सारखं. आणि सगळ्यात 4 कार्ड मध्ये सिमिलरिटी काय आहे की त्या कार्ड मध्ये एकसारखाच कोड रिप्लिकेट झालेला दिसतो. मग आपण काय सारखं सारखं ते टाईप करणार नाही, आपण काय करणार, त्याला कॉपी पेस्ट करणार. आपल्याला फक्त एकाच कार्डचा कोड राईट करायचा. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला काय विजिबल होतंय, पहिलं तर प्रोजेक्ट सेक्शन, त्या प्रोजेक्ट सेक्शन मध्ये, प्रोजेक्ट सेक्शन मध्ये कोण आहे, प्रोजेक्टची हेडिंग आहे, बरोबर ना. मग ती प्रोजेक्टची हेडिंग पहिल्यांदा आपण राईट करू. त्याच्यानंतर काय, एक कार्ड आहे, बरोबर. प्रत्येक कार्डसाठी म्हणजे मला काय 4 कार्ड आहेत ना टोटल, मला टोटल 4 कार्ड काय हे करायचं, ऍड करायचे. त्यासाठी मी काय केलं, कार्डचं सेक्शन बनवलं डिस्प्ले, त्याच्यामध्ये कार्ड असणार आहेत वेगवेगळे, बरोबर. त्याच्यासाठी आपण काय केला, एक कार्डचा सेक्शन क्रिएट केला. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय केलं, प्रोजेक्ट सेक्शन क्रिएट केलं. त्याच्यानंतर आपण काय केलं, हेडिंगसाठी हेडिंग सेक्शन, हेडिंगसाठी हेडिंग सेक्शन, बरोबर. नंतर मला काय वाटलं की बाबा मला एक सगळं कार्ड कुठेतरी ऍड करायचं, म्हणून मी कार्डचं सेक्शन कार्डचं सेक्शन क्रिएट केला केलं. त्या कार्ड सेक्शन मध्ये का नाही, पहिलं माझं कार्ड आहे त्याला मला टाकायचं. त्याच्यासाठी मी क्लास क्रिएट केली, प्रोजेक्ट सेक्शन कार्ड फर्स्ट. त्या कार्ड फर्स्ट मध्ये पहिल्या कार्ड मध्ये काय, इथं ओव्हर केल्यानंतर 01 म्हणून एक टेक्स्ट आहे, तर तो इथे ऍड केला केला ठीक आहे. त्याच्यानंतर काय मला दिसतंय, हा कंटेंट आहे, ह्या कंटेंट साठी मी सेपरेट सेक्शन बनवू शकतो. मी तसंच केलं, इथं काय केलं, प्रोजेक्ट कंटेंट म्हणून एक सेक्शन क्रिएट केला, आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय माझं स्किल आहे, तर त्या स्किल साठी एक डिफरंट सेक्शन बनवला, स्किल सेक्शन केला क्रिएट आपण. ठीक आहे, तो ऍड केला, तर स्किल ऍड केला. त्याच्यानंतर काय, हेडिंग, हेडिंग साठी काय हेडिंग सेक्शन बनवला, आणि त्याच्यात हेडिंग ऍड केली. ओके. नंतर काय, पॅराग्राफ, पॅराग्राफ साठी एक पॅराग्राफ सेक्शन बनवला, आणि त्याच्यामध्ये काय ऍड केला आपण, पॅराग्राफ ऍड केला. ओके. हा. नंतर काय केलं, बटन. आता बटन साठी काय, हे जे बटन आहे फक्त टेक्स्ट चेंज आहे माझं, बरोबर ना. रीड मोड त्याच्यावर काय हायरिंग, ते आपण काय केलं, तो तीच क्लास इथे यूज केली फक्त, बाकी काहीच नाही केलं. ओके. वरचा कोड इथं कॉपी पेस्ट केला, बाकी काहीच नाही. इथपर्यंत समजलं का, आपण हा जो कोड आहे तो कसा क्रिएट केला, तो HTML चा फक्त कोड राईट केला. CSS चा अजून आपण काहीच केलं, CSS चा अजून करायचं आपल्याला, ते मेन आहे सगळं. HTML चा कोड समजला, काय काय आपल्याला करायचं ते.
जे मराठीत बोललोय ना ते मराठीत बोललोय तेच तिथे लिहिले आपण बाकी काहीच केलं नाही. मराठीत जे आपण बोललोय तेच कोड मध्ये पण आपण लिहिलं, बाकी काहीच केलं नाही. आता मला काय करायचं, स्टाईलिंग करायची. आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करणार, प्रोजेक्ट सेक्शनला स्टाईल करायची. ओके, मी काय केलं, प्रोजेक्ट सेक्शनला असं उचललं, कुठून HTML मधून आपल्याला काय करायचं, त्याला स्टाईल करायचं. ठीक आहे, डॉट प्रोजेक्ट सगळ्यात पहिल्यांदा काय, बॅकग्राऊंड कलर. बरोबर, मी काय केलं, बॅकग्राऊंड कलर कलर आहे आपला. ठीक आहे, तर हा कलर आपण तिथे अप्लाय करू. ओके, तर हा कलर आपल्याला तिथे विजिबल दिसतो. ठीक आहे, पण त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, हा जो टेक्स्ट आहे तर तो वरती आला पाहिजे. अजून काय, जी इमेज आहे तर ती त्याच्या आतमध्ये ठरते त्या कलरच्या, बरोबर ना, तसं आपल्याला नाही पाहिजे. आपण काय करू, मार्जिन मार्जिन टॉप लेफ्ट आतमध्ये, ठीक आहे, सॉरी 10 आले आता. ओके, झालं, बॅकग्राऊंड कलर अप्लाय केला. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, हे जे माझं प्रोजेक्ट हेडिंग आहे त्याला मला स्टाईल करायचं. त्याचा कलर काय, रेड आहे, आणि ते कुठे आहे, सेंटर, बरोबर. हा तर आपला प्रोजेक्ट पूर्णपणे काळा आहे आणि त्याला आपल्याला हेड करायचं, बरोबर. मी काय केलं, हळूच तिथे गेलो इंडेक्स.html मध्ये आणि प्रोजेक्ट हेडिंग आपण काय केलं, याला कंट्रोल सी आणि आता परत आपल्याला काही चेंजेस करायचे असतील म्हणजे फ्युचर मध्ये करू शकतो. म्हणजे असं वाटलं की नाही बाबा अजून मला काहीतरी ऍड करायचं, करू शकतो. ठीक आहे, प्रोजेक्ट हेडिंग टेक्स्ट आला काय, सेंटर यायला पाहिजे, सेंटर आलं, आलं. अजून काय, फॉन्टची काय साईज वाढली, वाढली फॉन्टची साईज वाढली. ठीक आहे, अजून काय, मार्जिन लेट सपोज मार्जिन टॉप आपण काय दिलं, 4 आलं, मार्जिन टॉप 4 आलं, 40 पिक्सल दिलं. मार्जिन टॉप प्रोजेक्टसाठी आता इथं का नाही, फॉन्ट फॅमिली वेगळी आणि इथं आपली फॉन्ट फॅमिली वेगळी. ठीक आहे, मी काय केलं, याला फॉन्ट स्टाईल बोल्ड, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये फॉन्ट वेट थोडासा ऍड केला, वेट सपोज 400, फॉन्ट फॉन्ट एवढं एवढं केलं. ऍक्च्युली पहिल्यापासून बोल्ड आहे त्याच्यामुळे बोल्ड अप्लाय केलं तरी ते काही त्याच्यामध्ये रिप्लेस झालं. ठीक आहे, ओके. आता काय करायचं, कलर
रेड झाला, तिथं पण रेडच आहे, तिथं पण रेड, थोडासा सेंटर रेड आहे, सेंटर रेड आहे. हा आपला. ओके. अजून एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली का? काय काय ऑब्झर्व केली का? हा जो माझा प्रोजेक्ट सेक्शन आहे हा कुठे लिहिलाय राईट साईड? मला वाटलं तुम्ही डाऊट करताल, कंटेनरच्या बाहेर लिहिलाय आपण, बरोबर ना? का केलंय? बघायचं एकदा काय झालं कंटेनर. काय वाटतंय काय झालं कंटेनरच्या आतमध्ये टाकलं? बघा काय होतं. काय झालं? ऍज इट इज तिथंच आहे, काहीच हे झालं नाही. फक्त थोडेसे इकडून काय मार्जिन पॅडिंग काहीतरी लागलंय त्याला, ते आपला काय झालं असं? काय का म्हणतो रिझन काय रिझन आहे आपण ते कंटेनर मध्ये नाही टाकत आहे? का नाही टाकत आहे? कारण आपल्याला काय पाहिजे, आता इथं जर आपण याला इन्स्पेक्ट केल्यानंतर हा माझा कंटेनर आहे, बरोबर? कंटेनर मध्ये कोण कोण आहे बरं बघा, नॅव सेक्शन आणि हिरो सेक्शन दोघंच आहे, बरोबर ना? त्याच्या खाली जर आपण गेलो प्रोजेक्ट सेक्शन, प्रोजेक्ट सेक्शन वर आपण जे कव्हर करतो आणि आजची वेळ घेतली का 100%, मी त्याला कंटेनर मध्ये टाकले म्हणून त्याची विड्थ काय 1400, हे 1400 नाही 1200 पिक्सल बाय डिफॉल्ट, बरोबर ना? म्हणून आपण काय केलं, प्रोजेक्ट सेक्शनला कंटेनरच्या बाहेर टाकलं, बरोबर? प्रोजेक्ट सेक्शन मध्ये आतमध्ये गेलो, हेडर बघितला, प्रोजेक्ट कंटेनर आहे प्रोजेक्ट कंटेनर मध्ये कार्ड वन किंवा आपण प्रोजेक्ट कंटेनर वरती होते इथं बघा हे प्रोजेक्ट कंटेनर, त्याची विड्थ किती आहे? 1200 पिक्सल. पण कार्डची विड्थ किती? कार्ड वरती जर तो 1080 पिक्सल, बरोबर? मग इथं त्यांनी काय केलंय, कार्डचं जो मेन कंटेनर आहे त्याला किती 1200 पिक्सल विड्थ दिली, आणि जे कार्ड सेट म्हणजे तर त्यांना किती 1080 पिक्सल म्हणजे 90%, बरोबर ना? 1200 पिक्सल, आता ह्याच्यातनं आपण लेट सपोज 1200 पिक्सल 100% धरलं, त्याच्यातून 120 पिक्सल वजा केलं तर ते किती राहणार आहे? 10% वजा केलं ना, म्हणजे ही माझी जी इमेज आहे तर ती किती पर्सेंट मध्ये 90% मध्ये, आणि त्याची हाईट किती आहे 550 पिक्सल, ती त्यांनी काय केली हार्ड कोड केली. ओके, तर इथपर्यंत समजलं आपण काय काय केलं, हिरो सेक्शन कम्प्लीट केला, आणि आपण प्रोजेक्ट सेक्शनचा पहिल्या कार्डचा कोड राईट केला. आता तिथं बघा तुम्ही जो मेन आपलं हे कोड आहे तर तिथं त्यांनी काय दिलं, प्रोजेक्ट सेक्शन, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय पेज हेडर, प्रोजेक्ट कंटेनर, आपण तिथं काय दिलं प्रोजेक्ट कार्ड फर्स्ट, कार्ड सेक्शन दिलंय, प्रोजेक्ट सेक्शन, म्हणजे नेमिंग चेंज होऊ शकतंय ना, असं काय आपण तिथं पाठ करून येऊन सांगू शकत नाही, बदलू शकतंय.